बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींना हात घातला. आता यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय, कारण त्याचा संबंध काही अंशी शिवसेनेशी लावला जातोय. त्यासाठी तुम्हा सर्वांसमोर मी काही गोष्टी घेऊन येतो. तर राज ठाकरे, त्यांचा मनसे पक्ष, त्यांच्या भूमिका याच्याविषयी नव्याने मी सांगायची काही गरज नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्या कोणत्याच भूमिकेवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे ठाम राहिलेले नाहीत. कधीच ठाम राहिलेले नाहीत. आता तुम्ही पहा, जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नव्हती तोपर्यंत त्यांचा पाठिंबा हा नरेंद्र मोदींना होता. जशी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर विधान परिषदेच्या किंवा त्याच्यानंतर मुंबई पदवीधरच्या असतील, शिक्षक पदवीधरच्या असतील, निवडणुका लागल्या, स्वबळाचा नारा. अचानक नेता उठतो, यांचा एखादा उमेदवार जातो कृष्णकुंजीवर, स्वबळाचा नारा मागे होतो, यांच्या उमेदवाराला पाठिंबा. म्हणजे ह्यांचा उमेदवार अख्खा फॉर्म भरून घेतो स्वतःचा. अभिजित पानसेंचं उदाहरण तुम्हा सर्वांच्या समोर आहे. मनसेचे अविनाश जाधव भर मीडियावर सांगतात की आता आम्ही माघार घेणार नाही, आता आम्हाला ठाण्याची म्हणजे कोकणची पदवीधर लढवायची आहे. आपण सर्वांनी ऐकलं. पण नंतर काय होतं, आदेश येतो आणि आदेश आल्यानंतर अर्ज मागे होतात. खरं तर ही एक प्रकारे कार्यकर्त्यांची गोची करण्याचं काम आहे. गळचेपी म्हणू शकता तुम्ही, गोची करण्यापेक्षा गळचेपी म्हणू शकता. त्यानंतर विधानसभा लागतात. म्हणजे आता पदवीधर संपलं, शिक्षक पदवीधर संपलं, विधान परिषदला देखील यांनी महायुतीला पाठिंबा दिला, यांच्या आमदाराचा राजू पाटलांचा पाठिंबा झाला. त्यानंतर लागतात विधानसभेच्या निवडणुका. बरं, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घाईघाईने, म्हणजे काल सगळे कार्यकर्ते देखील आले नव्हते षण्मुखानंद मध्ये. पाऊस होता मुंबईमध्ये, तुम्ही सर्वांनी पाहिलात. मुंबईमध्ये काय, पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे. सगळे कार्यकर्ते देखील आलेले नसताना फक्त मीडिया आहे आणि मीडिया समोर हे सांगायचंय आणि त्याला एखादा बॅकग्राऊंड तयार करायचा आहे. बॅकग्राऊंड कसला असावा? कार्यकर्त्यांचा मेळावा असावा. नाहीतर एवढ्या पावसामध्ये कोणी कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवत नाही. एवढ्या कार्यकर्त्यांमध्ये जे कोणी आले होते त्यांच्यामध्ये ह्या निर्णयाची घोषणा झाली. आपण 250 ते 250 जागा लढवतोय हे सांगून टाकलं. पण हे सांगत असताना भविष्यातल्या तुमच्या तह म्हणू शकता, यांचे अनेक तह होतात एकमेकांमध्ये आणि मग ते बिनशर्त वर येतात. मी बिनशर्त म्हटलं, शर्त म्हटलं मी. बरं, मी कुठेही बिनशर्त म्हणणार नाही. पाहूयात ना यांच्या गोष्टी सरळ भाषेत बोलून पाहूयात ना. कारण तुम्हाला सर्वांना कळतंय की ज्या वेळेस लोकसभेच्या दरम्यान 2 जागा, 1 जागा, 0 जागा कितीवर येते म्हणजे हेच काही कळेना. सुरुवात 10 जागांपासून झाली होती बरं का. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, 10 जागांवरून सुरुवात ते 1 जागेवर आले होते. दक्षिण मुंबईची मला वाटतं अरविंद सावंत साहेबांची, माफ करा, मला वाटतं बाळा नांदगावकरांची साठी कुठली तरी जागा त्यांनी शोधली होती. मला माहित नाही, अरविंद सावंत साहेबांच्या जागेवर कुठली तरी जागा त्यांनी शोधली होती. पण मला वाटतं राजसाहेब गेले, अमित शहांशी भेटले, त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्या आणि आता वाटलं काहीतरी होणार. किती जागा सुटतायत, कुणाच्या जागा जात आहेत माहित नव्हतं. पण आल्यानंतर कळालं की आमचा पाठिंबा हा बिनशर्त आहे. लोकसभेत मनसे एकही उमेदवार उतरवणार नाही. एकही उमेदवार नाही. म्हणजे असं पण नाही की चला कमळीच्या किंवा कुणाच्या बाजूने. आता अशी परिस्थिती आहे की शिवसेनेच्या विरोधात उतरवायचं आहे म्हटलं तर नक्की मतं कुणाची खाणार हे पण माहिती नाही, अंदाजच नाही ना. त्यामुळे ह्यांच्या झाकल्या मुठी 1.25 लाखाच्या ठेवतात. हे ज्याचा निवडून येईल तो आमच्यामुळे आला हे सांगण्यासाठी हे मोकळे. पण 1 जागा सोडू नये. मनसेला भारतीय जनता पक्षाने असं कुठलं टॉनिक पाजलं की मनसेला 1 जागा सुटली नाही. 1 जागा.
ज्यांच्या सभा तुम्ही ठाण्यात घेतल्या, कल्याणमध्ये घेतल्या, तिकडे मला वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग घेतल्या या मनसेच्या सभा, ह्या एवढ्या म्हणजे तुमचे एक म्हणजे तुम्ही बिनशर्त तर दिलंच दिलं, पण त्यासोबत तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, त्याचसोबत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक केलं गेलं. अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत, पण तरी देखील त्याच्या बदल्यात आपल्याला एकही जागा सुटलेली नाही. मग असं काय झालं असेल? अशा कुठल्या अटी शर्तींवर ही बोलणी झाली असेल? तर अनेक जण म्हणाले विधानसभेच्या निवडणुकांसाठी मनसे यांच्या स्वयंघोषित महायुतीमध्ये सामील होऊ शकते आणि मनसेला त्यावेळेस सन्मानजनक वागणूक मिळेल, एकही जागा त्यावेळेस न देता. बरं चला, आता आपण विचार केला, एवढा सगळा त्यांचा प्रचार झालाय, पाठिंबा देऊन झालाय, हे म्हणतात त्यांच्या जीवावर त्यांचे 5-6 खासदार वाढले असतील, नाहीतर मनसे ही 3-4 जागांवर थांबली असते. एवढं सगळं करून देखील आता तुम्हाला स्वबळाचा नारा देण्याची गरज का पडली? बरं स्वबळाचा नारा देतच असताना तुमच्या तोंडून, मी सन्माननीय राजसाहेबांच्या तोंडून आणखी काही वाक्य आलेली आहेत की काहीही करून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी सत्तेत बसवणार. आता या काहीही या शब्दाला अंडरलाईन करा, स्टार मार्क, दोन्ही बाजूने स्टार मार्क, एका बाजूने दोन्ही बाजूने स्टार मार्क. काहीही करून याचा अर्थ काय होतो बरं? समजा महायुती सत्तेत आली तर मी तिकडे बसवेन, समजा महाविकास आघाडी सत्तेत आली तर मी तिकडे बसवेन, पण मी काहीही करून सत्तेत बसवेन. मग हे असो नाहीतर हे असो, याच्यासाठी माझ्या भूमिका ह्या पॅरलल असायला हव्यात. ना इकडच्या माझ्या भूमिका अशा समांतर असायला हव्यात. ही भूमिका मात्र राजसाहेबांची मला पटली. कारण यांच्यासोबत महायुतीसोबत त्यांनी बघा, सगळ्यात पहिलं स्टेटमेंट ह्या निवडणुकींच्या नंतर जर कोणाचं आलं असेल तर सन्माननीय राजसाहेबांचं आलं होतं. काय म्हणाले? नरेंद्र मोदींचा हा जो पराभव झालेला आहे या जागांचा, हा नरेंद्र मोदींना झालेला विरोध आहे. मोठं स्टेटमेंट आहे, नरेंद्र मोदींना झालेला विरोध आहे. म्हणजे 42 वरून ह्यांची एनडीए, स्वयंघोषित एनडीए 16 वर येऊन थांबते. हा पराभव हा नरेंद्र मोदींना असलेला विरोध आहे. हा भाजपाला विरोध नाही, हा अजित पवार टोळीला किंवा बाकी कोणाला विरोध नाही, पण हा विरोध हा नरेंद्र मोदींचा विरोध आहे. हे राजसाहेबांनी अतिशय योग्य हेरलं. आता त्यांचं जे काही चाललंय, आता त्यांचा कुठल्या दिशेने प्रवास आहे आज आपण सांगू शकत नाही. हे प्रकरण थोडस गंभीर आहे, म्हणजे कळत नाही पटकन ते कसं कुठे कधी जातं, मला नाही माहिती. पण राजसाहेबांनी 250 ते 250 जर नारा दिला असेल तर खऱ्या अर्थाने ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेला हा एक न्याय असू शकतो. कारण गेली कित्येक वर्ष मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढलेल्या नाहीत. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मला वाटतं हे वाक्य अविनाश जाधव साहेबांचंच होतं की अशा प्रकारे आमचा पक्ष चालू शकत नाही. आणि अगदी योग्य म्हणाल, काय चुकीचं म्हणाले अविनाश जाधव की आमचा पक्ष अशा प्रकारे चालू शकत नाही, आम्हाला देखील निवडणुका लढवाव्या लागतात, आणि अगदी योग्य आहे. पण आता स्टार मार्क, मला वाटतं कालच मीडियाने यांच्या नेत्यांशी बोलताना विचारलं, जर समजा उद्या हे पाठिंबे परत बिनशर्त झाले तर मग तुम्ही काय करणार? नेते काहीच बोलू शकत नाही. म्हणजे तो विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ मी हाती, ते गाणं ऐकलं असेल, विठ्ठला कोणता हा झेंडा मी घेऊ हाती. म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये इतका संभ्रम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांमध्ये इतका संभ्रम तयार होतो की आज सन्माननीय राजसाहेब म्हणतात आपण वेगळं जायचं. समजा आज मी भाजपाला विरोध करायला लागलो कारण भाजपाच्या भूमिका मला पटत नाहीत. समजा मनसैनिकांचं मी एक मनोगत सांगतो तुम्हाला, भाजपच्या भूमिकांना मी विरोध करतोय, शिंदे टोळीच्या भूमिकांना विरोध करतोय, अजित पवार गटाच्या भूमिकांना मी विरोध करतोय, पण मला हे नाही माहिती की परवा दिवशी काय होणार किंवा उद्या काय होणार किंवा पुढच्या क्षणाला काय होणार. जर माझ्या पक्षाने, म्हणजे सन्माननीय राजसाहेबांनी जर माझ्या पक्षाने अचानक ह्या भूमिकांमध्ये जर बदल केला तर काय होणार? मी जो विरोध करतोय त्याचा काय? म्हणजे कार्यकर्ते इतके संभ्रमात आहेत की आज ही जरी वेगळी लढण्याची भूमिका असली
तरी मी त्याच्यावर अंमलबजावणी करू शकत नाही. तुम्हाला कळत असेल मला काय सांगायचंय ते. इतका हा संभ्रम वाढलेला आहे. आज कुठल्याही भूमिकांवर हे जाऊ शकत नाहीत. आता सन्माननीय राजसाहेबांनी काल त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना चालू आहेत. पैसा आहे काय महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये? हे तुम्हाला माहित असायला पाहिजे राजसाहेब, कारण बिनशर्त देणारे तुम्हीच आहात. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित असायला हव्यात, कारण बिनशर्त दिलाय म्हणजे असणार. कारण नसता लुटून खाल्ली असते तुम्ही पाठिंबा दिला नसता. आता तुम्ही दिलाय, मग तुम्ही हा प्रश्न कसा काय करू शकता बरं महाराष्ट्र जनतेसमोर की त्या तिजोरीमध्ये पैसा आहे का? आणि मग नसेल तर मग अशा लोकांना तुम्ही जाब का विचारत नाहीत, प्रश्न का विचारत नाहीत? अनुत्तरित प्रश्न आहेत हे महाराष्ट्र जनतेसमोर. हा प्रश्न तुम्हालाच केला पाहिजे. ज्यांना मी बिनशर्त पाठिंबा दिलाय त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा ठेवलाय का? ह्या कसल्या योजना चालू आहेत बरं? लाडका भाऊ आणि लाडकी बहीण सोबत असती तर महाराष्ट्राचे दोन पक्ष फुटले नसते. हे अशी कोड्यात वाक्य टाकून काही उपयोग होणार नाही, काहीही उपयोग होणार नाही. नेमकं तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय? मला एक सांगा ना शिवसैनिकांनो, तुमच्यासाठी मी विशेष हे वाक्य सांगतो, तुम्ही विसरला नसाल हे सारे प्रसंग. आपल्या भावाच्या त्या मणक्याच्या आजाराच्या ऑपरेशन नंतर आपल्या भावाला चिडवून दाखवणारा असा कोत्या मनाचा भाऊ तुम्ही कधी पाहिला असाल का? मी काय चुकीचं बोलतोय बरं? ती मिमिक्री करून दाखवलं गेलं, ती ऍक्टिंग करून दाखवलं गेलं. कशा प्रकारे हे सगळं आठवलं ना शिवसैनिकांनो, मनसैनिकांनो, तुम्हाला देखील माझा हा प्रश्न आहे. तुम्हाला मला अनेक मनसैनिकांचे कधी कधी कमेंट्स येतात, मेसेजेस येतात की शिवसेनेने आमचे मुंबई महापालिकेतले 6 नगरसेवक ज्यावेळेस घेतले. बघा, मी थेट मुद्द्यावर येतो. आपण कुठल्याही गोष्टीला सोडत नाही, जे आहे त्या गोष्टी आपण समोर आणतो. आणि मुद्दा तुम्ही उचललाय त्याच्यावर उत्तर देणं आम्हाला बंधनकारक आहे. आमचे 6 नगरसेवक घेतले, त्यावेळेस ते गोड लागले का? मग तुमच्या बाबतीत ज्यावेळेस घडतं त्यावेळेस आम्ही तुमच्याबद्दल सहानुभूती का दाखवायची? अगदी योग्य प्रश्न. ह्या प्रश्नावर मला खरं तर आज पुन्हा उत्तर द्यायची इच्छा होते. मी अनेकदा उत्तर दिलंय पण आज पुन्हा उत्तर देतो. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक म्हणजे 2/3 पेक्षा जास्त, त्यांनी एक गट बनवला. तो गट त्यांनी शिवसेनेमध्ये विलीन केला. ते शिवसेनेमध्ये आले आणि त्या शिवसेना पक्षाचे ते भाग झाले. बरोबर. आता मला सांगा, मनसेचे हे 7 नगरसेवक, 6 नगरसेवक जे आले ते, या 6 नगरसेवकांनी मनसे पक्षावर दावा नाही ठोकला किंवा मनसे ही आमचीच आहे, उद्यापासून मनसेचं रेल्वे इंजिन हे आमचं चिन्ह असेल, मनसे हे नाव आमचं असेल, असं करून ते शिवसेनेत नाही आले किंवा त्यांनी स्वतंत्र पक्ष, ते विलीन झाले. आणि कायद्यामध्ये त्याला प्रावधान आहे. पण इथे आमचा राग या 40 गद्दारांवर त्यांनी पक्ष सोडला म्हणून नाहीये. या गोष्टीतला फरक लक्षात घ्या तुम्ही पण. आमचा राग हा यांनी शिवसेना पक्षावर, नावावर, चिन्हावर जो दावा ठोकलेला आहे आणि हे क्लोनिंग तयार केलेलं आहे, कायद्याच्या मदतीने, संस्थांच्या मदतीने हे क्लोनिंग तयार केलं, या क्लोनिंगवर आमचा राग आहे. आणि या क्लोनिंगला कायदा मान्यता देतोय. जो कायद्याप्रमाणे वागत नाहीये ते तुम्हाला देखील चांगलं माहिती आहे, आम्हाला देखील चांगलं माहिती आहे. म्हणजे उद्या भविष्यात जर राजू पाटलांनी मनसे माझी म्हटली तर उद्या त्यांची होणार का? मग तुमचं आणि आमचं अस्तित्व काय? मनसैनिक तुम्ही म्हणून, शिवसैनिक आम्ही म्हणून, मग आमचं अस्तित्व काय? काहीच नाही. आमचा राग त्या गोष्टीवर आहे. तुम्ही 40 जण होतात, तुम्ही मर्ज होऊन जा त्या भारतीय जनता पक्षामध्ये, तिकडे काय घालायची ती घाला, आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुम्ही शिवसेनेवर दावा ठोकलात, ह्या 2 गोष्टीतला फरक तुम्ही देखील लक्षात घ्या. अशा प्रकारची उद्धव साहेबांना चिडवून दाखवण्याची पद्धत तुम्हाला किती पटली? सगळं राजकारण एका बाजूला, पण एक नातेसंबंध असतो की नाही असतो? तुम्ही मला सांगावं. त्यांनी मला वाटतं पर्यावरणाच्या भूमिकांबद्दल देखील म्हटलं. खर तर पर्यावरणाच्या भूमिकांबद्दल बोलताना संदीप देशपांडेंसारख्या व्यक्तींची आरे कॉलनीचे ज्यावेळेस आपण मेट्रोसाठी जे आरे मध्ये कारशेड बनणार होतं, आपला विरोध होता शिवसेनेचा, कारण जवळपास 1000-1200 झाडं कापली जाणार होती.
आरेमध्येच घाट का घालताय? जिथे मोकळ्या जागा आहेत कांजूर सारख्या ठिकाणी तिथे घाला, म्हणजे कारशेड घाला म्हणतोय मी. मग आरेतली झाडं ज्यावेळेस तुटली जात होती, कापली जात होती, रातोरात कापली गेली, 800 झाडं रातोरात कापली, त्यावेळेस संदीप देशपांडेंसारखी माणसं काहीच बोलली नाहीत किंवा विरोधात येऊन बोलली. मग ही कसली ही दुटप्पी भूमिका पर्यावरणाविषयी? नोकऱ्यांविषयी तुम्ही कालच्या मला वाटतं बोललात. नोकऱ्या ज्यावेळेस महाराष्ट्रातून जात होत्या, तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, छोट्या छोट्या गोष्टी जात राहतात त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या त्या अर्थव्यवस्थेवर एवढ्या छोट्या गोष्टींचा परिणाम होत नाही, हे तुमचं वाक्य आहे राजसाहेब. काही चुकत असेल तर सांगावं मला, मनसैनिकांनी देखील मला दुरुस्त करावं काही चुकत असेल तर. सन्माननीय राजसाहेबांविषयी नितांत आदर आहे, सर्वांनाच आदर आहे, मनसैनिकांना असेल शिवसैनिकांना देखील आदर आहे. कारण ठाकरे हा ब्रँड आहे. मी काय म्हणालो? ठाकरे हा ब्रँड आहे, महाराष्ट्राचा ठाकरे हा ब्रँड आहे. हा ब्रँड संपवायला घेतला, हे कधी कळणार आपल्याला? हे कधी कळणार आपल्याला? हेच कळालं नाही. भले आपण दोन वेगळे पक्ष असू, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भूमिका मांडू, पण आपल्या भूमिका, आपलं एम, आपलं ध्येय हे एक असायला हवं होतं. महाराष्ट्राचं भलं हे एक असायला हवं होतं. ते झालं नाही साहेब. ते कुठे झालं? आज महाराष्ट्राला लुटून खाल्लं गेलं. आज महाराष्ट्राचा बजेट तुम्ही पहा, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रात तोंडाला पानं पण नाही पुसली गेली हो, पानं सुद्धा नाही पुसली गेली. काय झालं? कारण इतकं कमजोर राज्य असल्यानंतर कोण त्याच्या मागे धावणार? इथे आमदार खासदार विकत मिळतात ना साहेब. हे इतकं सगळं आहे. तुमच्याविषयी देखील अनेक गोष्टी मी लिहून आणल्या, यांचे सगळे काय काय कारनामे झाले गेल्या 2 वर्षात. पण काय बोलावं ह्या सगळ्या गोष्टींवर? अमित शहांच्या भेटीनंतर तुमचा पाठिंबा बिनशर्त होतो, एकाही जागेवर तुम्ही दावा ठोकत नाही. एवढे आपण कमजोर झालो का? एवढे तर नाही, आपण एवढे कमजोर नाही आहोत. ठाकरे हा ब्रँड कधी कमजोर होऊ शकत नाही, कधीच कमजोर होऊ शकत नाही. असो, माझ्या काही या वैयक्तिक भूमिका आहेत. शिवसैनिकांना तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींवर? माझा थेट प्रश्न तुम्हाला, आणि मनसैनिकांना देखील माझा हा थेट प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींवर? महाराष्ट्राचं राजकारण एवढं गढूळ होत असताना महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नेत्यांनी, विशेषतः सन्माननीय राजसाहेबांसारख्या नेत्यांनी ह्या गढूळ, म्हणजे राजमान्यता देऊ नका, ह्या व्याभिचाराला, हा शब्द हा राज ठाकरेंचा होता, याला राजमान्यता देऊ नका हा शब्द राजसाहेबांचा असताना, राजमान्यता देण्यामध्ये सगळ्यात पहिल्या रांगेमध्ये पहिलं कोण उभं होतं? हा देखील एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हा व्याभिचार आहे, आणि ह्या व्याभिचाराला राजमान्यता, तर राजमान्यतेचा स्टॅम्प राजसाहेब आपण टाकलात सगळ्यात पहिला. मराठी कंपन्या, किंवा मराठी कंपन्या म्हणण्यापेक्षा मराठी माणसाला कंपन्यांमध्ये मुंबईत ज्यावेळेस, आता ते पाहता ना तुम्ही सर्वजण, नो महाराष्ट्रीयन नॉट अलाउड, विदाऊट महाराष्ट्रीयन वगैरे वगैरे लिहिलं जातं. काय भूमिका आहेत आपल्या सर्वांच्या? हे सगळं का होतं? कारण आपण अशा लोकांना मोठं करतोय, स्वतःचा एक क्षणिक फायदा साधून घेण्यासाठी अशा लोकांना मोठं करतोय, जी लोक या महाराष्ट्राचं भलं कधी इच्छितच नाहीत, कधीच नाही. बऱ्याच गोष्टीत बोलण्यासारख्या इथे, पण असो, तुमचा हा बिनशर्त पाठिंबा असूनही तुम्हाला ना लोकसभेत सहभागी केलं गेलं, ना तुम्हाला विधानसभेच्या आसपास देखील फिरकू दिलं जातं. भविष्यात तुमची ही भूमिका तरी किती टिकणार आहे, इथे हा सगळ्यात मोठा एक क्वेश्चन मार्क आहे. आणि हा माझ्या मनातला क्वेश्चन मार्क नाही, हा मनसैनिकांच्या मनातला क्वेश्चन मार्क आहे. पाहूयात, त्यांच्यासाठी तरी आपण ह्या आपल्या भूमिकांवर ठाम राहाल अशी अपेक्षा करतो, आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद.